पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत जोरदार प्रत्युत्तर देणार हे पाकिस्तानी जनता आणि नेत्यांना चांगलंच माहित आहे आणि त्यामुळे पाकिस्तान घाबरला। एकीकडे पाकिस्तानी मंत्री भारताला पोकळ धमक्या देत आहेत, मात्र दुसरीकडे पाक मधले नेते हे युद्धाच्या आधीच लंडनला पळण्याच्या तयारीत आहेत। बघूया। युद्धाचं नाही बळ आणि पाकिस्तान सोडून पळ। युद्धाच्या आधीच पाक नेते पलायनाच्या तयारीत। पाक खासदाराने कॅमेऱ्यासमोरच सांगितला पळपुटेपणाचा प्लान। पहलगाम दहशतवादी हल्ला हा पाक दहशतवाद्यांनी भारताच्या अस्मितेवर केलेला हल्ला आहे। या हल्ल्यात 27 निष्पाप पर्यटकांचा जीव गेला आणि याचा बदला भारत घेणार यात तीळ मात्रही शंका नाही। भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं आता पाकिस्तानची घाबरगुंडी उडालीय। भारत पाक युद्ध झालं तर पाकिस्तानचं काही खरं नाही हे पाकिस्तानी लष्करातील अधिकारी आणि पाकिस्तानी नेत्यांनाही चांगलंच माहितीये। त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं तर लंडनला पळून जाण्याचा प्लान पाक मधल्या नेत्यांनी बनवलाय। पाकिस्तानचे एक खासदार अफजल खान मारवत याने हा प्लान थेट कॅमेऱ्यासमोर सांगून टाकलाय। युद्धाचं नाही बळ आणि पाकिस्तान सोडून पळ अशीच अवस्था पाकच्या नेत्यांची झालीय। और बतौर पाकिस्तानी अगर जंग बढ़ जाती है तो बंदूक लेकर बॉर्डर पर जाएंगे? नहीं, अगर जंग बढ़ जाती है तो मैं इंग्लैंड चला जाऊंगा। सर, इन हालात में आप नहीं समझते कि मोदी को थोड़ा सा पीछे जाना चाहिए ताकि हालात नॉर्मल हो? मोदी मेरे खाला का बेटा है जो मेरे कहने से पीछे जाएगा। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानी लष्कर आणि नेत्यांचं मानसिक खच्चीकरण झालंय आणि या पराजित मानसिकतेमधूनच अशी वक्तव्य येत असल्याचं संरक्षण तज्ञांचं म्हणणं आहे। पाकिस्तानच्या जनरलची पत्नी त्यांचे नातेवाईक हे पाकिस्तानमध्ये त्यांच्या जनतेसोबत उभे नाहीयेत तर युनायटेड किंगडम मध्ये पळून लपून बसलेले आहेत। यावरून स्पष्टपणे दिसतं की पाकिस्तानच्या लष्कराचं आणि पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाचं मनोधैर्य हे पूर्णतः खचलेलं आहे। एका बाजूला संपूर्ण भारत देश या युद्धासाठी तयारी करतोय तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे खासदार म्हणतात की जर पाकिस्तानवर भारतानं हमला केला तर मी तर मात्र पाकिस्तानमध्ये राहणार नाही, मी मात्र युनायटेड किंगडम मध्ये पळून जाईल। नेते, वरिष्ठ अधिकारी, लष्करी अधिकारी यांनी इंग्लंडमध्ये सेटल होणं हे पाकिस्तानमध्ये काही नवीन नाहीये। मात्र आधी दहशतवादाला पोसायचं, कुरापत्ती करायच्या आणि अंगाशी आलं की जनतेला वाऱ्यावर सोडून पळून जायचं असाच प्लान या पाकिस्तानी नेत्यांचा दिसतोय। त्यामुळे पाकच्या या खासदाराला इंग्लंडचं तिकीट लवकरच बुक करावं लागणार यात काही शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।